पंढरपुर में आयोजित किसान सम्मेलन में विधायक रोहित पवार ने नागपुर गोवा शक्तिपीठ महामार्ग परियोजना में करीब 40,000 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का आरोप लगाया। उन्होंने कहा कि महामार्ग किसानों और आम लोगों के लिए नहीं बल्कि निजी उद्योगपतियों के फायदे के लिए बनाया जा रहा है। रोहित पवार ने केंद्र सरकार की विदेश नीति पर भी सवाल उठाते हुए कहा कि ईरान से अच्छे संबंध बनाए रखते तो देश को सस्ता पेट्रोल, डीजल और LPG मिल सकता था। साथ ही उन्होंने आशंका जताई कि आने वाले समय में पेट्रोल डीजल के दाम और बढ़ सकते हैं। 100% आर्थिक मंदीची सुरुवात आहे। जे कन्स्ट्रक्शन करणारे लोक आहेत तिथं तुम्ही जर बघितलं TMTचे भाव वाढले, सिमेंटचे भाव वाढले, त्याच्याचबरोबर तुम्ही कुठलीही इंडस्ट्री घ्या त्या इंडस्ट्रीमध्ये प्लास्टिकचे भाव वाढले, शेतकऱ्याला तुम्ही विचारा तिथं खताचे भाव वाढले, दुसरा छोटा मोठा बिझनेस करणारे लोक ॲल्युमिनियम वगैरे असेल त्याचे भाव वाढले, त्यामुळे तो धंदा तिथं होत नाही आणि बऱ्याच ठिकाणी रॉ मटेरियलच पोहोचत नाही, छोट्या मोठ्या बिझनेसेस अडचणीत आलेत। आणि जेव्हा हे छोटे मोठे बिझनेसेस अडचणीत येतात, जेव्हा सर्व्हिस सेक्टर अडचणीत येतं तेव्हा आर्थिक मंदी 100% येऊ शकते। आणि त्याच्यातच इन्फ्लेशन ज्याला आपण महागाई म्हणतो ती जर वाढत गेली, जसं आता पेट्रोल आणि डिझेल, आता LPGचे भाव त्यांनी वाढवले कमर्शियलचे, त्यामुळे हॉटेल महाग गेलं, रेस्टॉरंट महाग गेलं, तसं उद्या जाऊन असेच जर भाव वाढत गेले आणि महागाई वाढत गेली तर नक्कीच लोकांना एक तर पगार वाढत नाही, लोकांचं उत्पन्न वाढत नाही, पण खर्च मात्र वाढत चालले। त्यामुळे या देशाला आर्थिक मंदीला समोर जावं लागेल असं भीती तरी त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना असा आरोप केला की जे नागपूरमध्ये जे खनिज आहे ते खनिज वाहून येण्यासाठीच करून शक्तीपीठाचं नाव देऊन हा मार्ग तयार केला जातो असं आहे ना। म्हणजे तिथं जे खनिज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे। तिथल्या आदिवासी समाजावर तर अन्याय केला जातोय, त्यांना विश्वासात घेतलं जात नाही। आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण लोकांना विश्वासात तुम्ही घ्या। आणि मग हा मार्ग खरं तर हा मार्ग जरूरत पण नाही, जुना मार्ग तिथं आहे। शक्ती जो समृद्धी मार्ग झाला आहे त्यालाच पॅरलल दुसरा विदर्भामध्ये मार्ग आहे, त्यानंतर गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याला एक वेगळा मार्ग आहे आणि खाली कोकणापर्यंत वेगळा मार्ग आहे। मग हे सगळे तिन्ही मार्ग असताना तुम्ही फक्त 2-3 तासासाठी 1,00,000 कोटी रुपये टाकून जर रस्ता बनवत असाल आणि बनवत असताना ह्याचं जर दोन्ही तोंड बघितली तर एक तोंड आहे खनिज जिथं बनलं जातं आणि दुसरं तोंड आहे जिथं ते भारताच्या बाहेर घेऊन विकलं जातं। त्यामुळे हे सगळं बघितलं तर कुठेतरी खनिज ह्या ज्या मोठ्या कंपन्या त्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न हा छुपा प्रयत्न हा सरकारकडनं तिथं केला जातो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं मानलं जात आहे। हे बघा, अडचणीच्या काळामध्ये एखादं आव्हान जर देशाचा मोठा नेता करत असेल त्या आव्हानाचं काही प्रमाणात आपण स्वागतच केलं पाहिजे। पण विषय एवढाच आहे की दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे बघतो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आता जिथं मी उभा आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होईल असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं। म्हणजे एका बाजूला तुमचे नेते त्या राज्यातले मुख्यमंत्री असतील आणि इतरही नेते असतील एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत, तो जर भ्रष्टाचार तुम्ही थांबवला तर लोकांना मग सांगायला लागणार नाही तुम्हाला की तेल खाऊ नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका। हे बघा, लोक जेव्हा अडचणीत असतात लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही नेत्यांची असते, नाही तर जे सत्तेत आहेत त्यांची असते। मतं दिली, तुम्ही सत्तेत गेला, मग मतं दिल्यानंतर लोकांची अपेक्षा असते त्यांच्या अडचणी तुम्ही सोडवा ना। आणि मग सत्तेत असताना तुम्ही सत्तेचा त्या ठिकाणी लाभ घेता, तुमचे नेते भ्रष्टाचार करता आणि जेव्हा देश अडचणीत तुम्ही म्हणता की तेल खाऊ नका, हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे करू नका, हे योग्य नाही। आणि त्याच्याच बरोबर हे परराष्ट्र धोरण जे आपल्या देशाचं आहे ते फसलंय। इराण आणि भारताचं खूप चांगलं नातं होतं, इराणचं नातं तसंच जर आपण ठेवू शकलो असतो आणि अमेरिकेसमोर आपण झुकलो नसतो तर आज आपल्या तेल आणि आपल्याला LPG गॅस हा तसा स्वस्तात आणि वेळेवर मिळाला असता। पण परराष्ट्र धोरण फक्त कुठेतरी अमेरिकन लोकांना, इस्रायलच्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही फेल केलं आणि म्हणून आज लोकांना तिकडे अडचण येते। पण आज ज्या पद्धतीने आपले पंतप्रधान साहेब बोलले त्याच्यावर एक मात्र खरं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव मात्र त्या ठिकाणी वाढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। आर्थिक